नमस्कार शिक्षक बांधवांनो. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. CTET 2026 साठी आपण सर्वजण आता जोरात तयारी करायला सुरुवात केलेली आहे. बघा, या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण CTETमध्ये महत्त्वाचा असलेला घटक तो म्हणजे मराठी. म्हणजे हा जो विषय आहे, हा विषय एकतर तुम्ही प्रथम भाषा म्हणून निवडलेला असेल किंवा द्वितीय भाषा म्हणून निवडलेला असेल. आणि या मराठीसाठी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीही पेपरमध्ये 15 गुणांसाठी महत्त्वाचा असलेला घटक किंवा महत्त्वाचा असलेला भाग तो म्हणजे अध्यापनशास्त्र. म्हणजेच पेडागॉजी. या पेडागॉजीमध्ये मध्ये 30 पैकी किमान 15 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. बघा आणि हे 15 प्रश्न आपल्याला म्हणजेच हे या अध्यापनशास्त्रावरती पाहायला मिळतात. मग या अध्यापनशास्त्रामधील एक महत्त्वाचा घटक आपण घेऊन आलेलो आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये. तो म्हणजे भाषा शिक्षण आणि संपादन. बघा, भाषा शिक्षण आणि संपादन हा खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण त्याच्यावर कमीत कमी 2 ते 3 प्रश्न किंवा 1 ते 2 प्रश्न हे प्रत्येक पेपरमध्ये आतापर्यंत आलेले आहेत. बघा, याची जर आपण व्यवस्थितरित्या बारकाईने जर तयारी केली, तर नक्कीच आपले हे 1 ते 2 मार्क्स या व्हिडिओमुळे पक्के होणार आहेत. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. जर आपल्याला या व्हिडिओची PDF हवी असेल, तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जावं आणि त्या ठिकाणी ही PDF डाउनलोड करून घ्यावी. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग CTET मराठी पेपर 1 आणि 2 पेडागॉजीमधील एक पहिला घटक तो म्हणजे भाषा शिक्षण आणि संपादन. मित्रांनो, दररोज एक टॉपिकने आपण ही पूर्ण पेडागॉजी मराठीची कव्हर करणार आहोत. असे 9 टॉपिक या ठिकाणी आपल्याला आहेत. हे रोज एका टॉपिकवरती व्हिडिओ आपण या ठिकाणी घेणार आहोत. जाऊयात पुढे आणि पाहूयात CTET मराठी अध्यापनशास्त्र, त्यामध्ये मग भाषा शिक्षण आणि संपादन. बघा, तर यामध्ये 1 ते 2 प्रश्न 100% विचारलेले आहेत असं या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. आणि वाटलंच तर तुम्ही जुन्या जे काही PYQचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्या ठिकाणी तुम्ही ॲनलाईज करू शकता. तर बघा, मग आता या ठिकाणी सुरुवात करतोय आपण, की भाषा ग्रहण आणि भाषा शिक्षण यातला मुख्य फरक फरक काय आहे? लर्निंग ॲक्विजिशन आणि लँग्वेज लर्निंग. म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशन आणि लँग्वेज लर्निंग. तर आपण या भाषा ग्रहण, ग्रहण म्हणजे काय करणे, तर हे थोडक्यात घेणं. आणि भाषा शिक्षण म्हणजे भाषेचं या ठिकाणी काय करणे आहे, शिक्षण घेणे आहे. यांच्या नावामध्येच आपल्याला फरक येत असते. म्हणजे या ठिकाणी भाषा ग्रहण हे मातृभाषेच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळेल आणि भाषा शिक्षण हे आपल्याला द्वितीय भाषेसाठी पाहायला मिळेल. यामध्ये जर आपण पाहिलं, तर जे बालक काय करत असतात, जे लहानपणापासून घरातलं जे वातावरण आहे किंवा घरातली जी प्रामुख्याने भाषा बोलली जाते, ती भाषा ऑटोमॅटिकली ते ऐकत-ऐकत काय करते, शिकतंय. म्हणजेच ती भाषा ग्रहण त्या ठिकाणी त्यानं केलेलं आहे. हा फरक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि भाषा शिक्षण, समजा एखादा मराठी मुलगा आहे आणि तो मुलगा इंग्रजी भाषेचं शिक्षण घेतोय, म्हणजे त्या ठिकाणी भाषा शिक्षण म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. याचं अधिक विश्लेषण करूयात आता या ठिकाणी आणखी पुढे. तर बघा, भाषा ग्रहण अगोदर आपण पाहूयात. आता याची व्याख्या जर पाहिली, तर भाषा ग्रहण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्याद्वारे मानवाला भाषा बोलण्याची आणि समजण्याची क्षमता प्राप्त होते. यासाठी कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाची गरज नसते. हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता हिचे वैशिष्ट्य जर आपण पाहिले, तर बघा, भाषा म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशनचे आपण या ठिकाणी वैशिष्ट्य पाहतोय. बघा, म्हणजे भाषा ग्रहणाचे. ही सहज आणि नैसर्गिक थोडक्यात प्रक्रिया आहे, असं आपल्याला सांगता येईल. ही अवचेतन आहे, म्हणजे सबकॉन्शियस प्रक्रिया आहे. यामध्ये मुलाला कळतही नाही, की तो भाषा शिकत असतो. बघा, त्यानंतर यामध्ये व्याकरणाचे नियम पाठ करावे लागत नाहीत. सोबतच हे प्रामुख्याने मातृभाषेच्या बाबतीत घडते, म्हणजे L1 म्हणजे लँग्वेज फर्स्ट असं आपल्याला सांगता येईल. आणि यामध्ये मग परिसर आणि कुटुंब यांची महत्त्वाची
भूमिका असते. हे आपल्याला आपण या ठिकाणी पाहिलेले ते म्हणजे हे आपण भाषा ग्रहणाचं हे वैशिष्ट्य या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर आता भाषा शिक्षणाविषयी जाऊयात पुढे आणि समजून घेऊ. भाषा शिक्षण आणि भाषा अध्ययन. बघा व्याख्या आपल्याला सांगता येईल त्याची, ही एक जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया आहे, ज्यामध्ये व्याकरणाचे नियम, शब्दसंग्रह आणि भाषेची रचना औपचारिकरित्या शिकली जाते. बघा त्यामध्ये मग हिची वैशिष्ट्य या ठिकाणी पाहूयात. वैशिष्ट्य आहे, ही प्रयत्नपूर्वक म्हणजे एफर्टफुल प्रक्रिया आहे. ही चेतन आहे, म्हणजे समजतंय की आपण हे शिकतोय म्हणून आणि यासाठी शाळा, शिक्षक, पुस्तके आणि व्याकरणाची गरज असते. हे प्रामुख्याने द्वितीय भाषेच्या बाबतीत घडते. म्हणजेच मराठी मुलानं इंग्रजी शिकणं असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर मित्रांनो हा फरक आपल्याला थोडक्यात भाषा ग्रहण आणि भाषा थोडक्यात शिक्षण यामध्ये पाहायला मिळेल म्हणजे भाषा अध्ययन. आता त्यावरती आणखी एक आपण तक्ता दिलेला आहे. म्हणजे दोन्हीची तुलना या ठिकाणी केलेली आहे. जर आपण पाहिलं भाषा ग्रहण म्हणजेच ही थोडक्यात नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळेल. तर भाषा शिक्षण ही कृत्रिम आणि औपचारिक आपल्याला पाहायला मिळते. अवचेतनमध्ये म्हणजे स्वरूप जर पाहिलं तर हे अवचेतन आहे आणि भाषा शिक्षणाचं स्वरूप हे चेतन आहे. फोकस जर पाहिला तर अर्थ आणि संप्रेषणावर याचा फोकस किंवा भर असतो. तर याचा व्याकरणाच्या नियमांवरती भर असतो भाषा शिक्षणाचा. त्यानंतर संदर्भ जर पाहिला आपण तर अनौपचारिक म्हणजेच घर आणि समाज. तर याचा जर पाहिला तर हा औपचारिक असतो. यासाठी शाळा आणि वर्गाची गरज असते किंवा त्याचे स्पेशल वर्ग आणि शाळा आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्न जर पाहिले तर प्रयत्नांची यामध्ये गरज नसते कारण बालक हे काय करत असतं, हे ऐकत म्हणजे लहानपणापासूनच घरातील जे शब्द त्याच्या भाषेचे जे शब्द त्याच्या कानावर पडतील, त्या कानावर पडलेल्या शब्दातून ते काय करत असतं, ती भाषा आत्मसात करत असतं, भाषा ती शिकत असतं. तर यामध्ये प्रयत्नांची गरज असते, हे आपण लक्षात घ्यावं. लहान मूल मराठी बोलणे शिकतं, ते ऑटोमॅटिकली शिकतं, आपोआप शिकतं. म्हणजे घरातील वातावरणावरून. परंतु शाळेत जाऊन इंग्रजी व्याकरण शिकणं किंवा इंग्रजी भाषा शिकणं हे थोडक्यात आपल्याला भाषा शिक्षणामध्ये किंवा भाषा शिक्षणाचं उदाहरण आहे, असं आपल्याला सांगता येईल. आता नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करण्याच्या प्रक्रिया. तर आपण या ठिकाणी बघूयात नॉम चॉम्स्की या भाषातज्ञाच्या मते मानवामध्ये भाषा शिकण्याची क्षमता ही जन्मजात असते, इनेट असते. आता महत्त्वाचे टप्पे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांनी पहिला टप्पा सांगितलेला आहे तो म्हणजे लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस. चॉम्स्कीच्या मते मुलांच्या मेंदूमध्ये एक काल्पनिक यंत्रणा असते, जिला नॉम चॉम्स्की हे लॅड म्हणतात. म्हणजेच लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस असं आपल्याला सांगता येईल. मग ही यंत्रणा मुलाला आजूबाजूची भाषा ऐकून त्यातील व्याकरणाचे नियम नैसर्गिकरित्या आत्मसात करण्यास मदत करते. म्हणजेच हे जे यंत्र आहे किंवा ही यंत्रणा जी आहे, ही 5 वर्षापर्यंत खूपच सक्रिय असते, असं हे नॉम चॉम्स्की यांचं मत आहे. त्यांनी दुसरा देखील टप्पा सांगितला त्यामध्ये ते म्हणतात, समृद्ध भाषिक वातावरण म्हणजेच मुलाला भाषा शिकवण्यासाठी त्याला अशा वातावरणात ठेवणे आवश्यक आहे, जिथे लोक एकमेकांशी बोलत आहेत. केवळ ऐकून मुले भाषा ग्रहण करतात, असं थोडक्यात नॉम चॉम्स्की यांचं मत आहे. आणि त्यांनी मग या ठिकाणी भाषा शिकण्याचे काही थोडक्यात त्यांनी टप्पे दिलेले आहेत. यामध्ये पहिला टप्पा म्हणजे तो म्हणजे क्राईंग आहे. जन्मानंतरची ही पहिली भाषा असते, रडणे. याला मराठीत रुदन असं देखील म्हणतात. कूजन पुढे आहे आता. बघा म्हणजे 2 किंवा 3 महिन्यात विविध आवाज काढणे हे कूइंग असतं म्हणजेच कूजन असतं. त्यानंतर बडबडणे म्हणजे बॅबलिंग. याला 6 महिन्यात बाबा, मामा असे उच्चार बालक करत असतं. त्यानंतर एक शब्द वन वर्ड स्टेज 1 वर्षाच्या सुमारास अर्थपूर्ण शब्द ते तयार करायला लागतं किंवा बोलायला लागतं. आणि त्यानंतर टेलिग्राफिक स्पीच म्हणजेच 2 वर्षाच्या सुमारास 2 शब्दांचे वाक्य उदाहरणार्थ पाणी दे किंवा थोडक्यात जेवण दे असं ते काय करत असतं बालक बोलत असतं. बघा हे असे 3 टप्पे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत नॉम चॉम्स्कीने. पहिला लॅड, दुसरा थोडक्यात समृद्ध भाषिक वातावरण आणि त्यानंतर टप्पे काही दिलेले आहेत. तर त्या टप्प्यामधले हे आणखी
काही थोडक्यात टप्पे पाहायला मिळतात. तर हे भाषा विकासाचे किंवा थोडक्यात आपल्याला सुरुवातीचे टप्पे आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आता मातृभाषेचं महत्त्व हे या टॉपिकमध्ये खूप महत्त्वाचं आहे. सी-टी-ई-टीच्या दृष्टिकोनातून मातृभाषा हा विषयाचा गाभा आहे. कारण एन-सी-एफ 2005 आणि एन-ई-पी 2020 नुसार प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे. बघा यामध्ये मग विचार प्रक्रियेचा आधार. आपण विचार नेहमी आपल्या मातृभाषेत करतो. त्यामुळे मातृभाषा पक्की असेल, तर मुलांची विचार क्षमता चांगली विकसित होत असते. बघा या ठिकाणी म्हणून मग आपल्याला एन-सी-एफ आणि एन-ई-पीच्या मते, की जे प्राथमिक शिक्षण आहे, हे मातृभाषेतून असावं, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे भावनिक सुरक्षितता. आता भावनिक सुरक्षितता मुले आपल्या भावना, दुःख किंवा आनंद हे मातृभाषेतून सर्वात प्रभावीपणे ते व्यक्त करू लागतात. म्हणून मग ही मराठी किंवा जी काही त्यांच्या बालकाची जी मातृभाषा आहे, आपली मराठी आहे म्हणून आपण मराठीवर फोकस करतो. परंतु इतरांची जी कोणती भाषा असेल मराठी भाषा बालकाची किंवा इतर कोणतीही भाषा, तर ती भाषा त्या भाषेमध्ये त्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी किंवा दुःख, आपला आनंद व्यक्त करण्यासाठी थोडक्यात आपली मातृभाषा ही प्रभावीपणे व्यक्त म्हणजे ठरत असते किंवा ते त्यामधून व्यक्त करत असतात. त्यानंतर संकल्पना स्पष्टता. गणित, विज्ञान यासारखे कठीण विषय हे मातृभाषेतून शिकल्यास ते लवकर समजतात. इतर भाषा शिकण्यास मदत देखील होते. ज्या मुलाची मातृभाषेवर पकड मजबूत असते, तो मुलगा दुसरी भाषा लवकर समजतो किंवा खूप वेगाने शिकू शकतो. यालाच पॉझिटिव्ह ट्रान्सफर ऑफ लर्निंग असं म्हणत असतात. आणि त्यानंतर सांस्कृतिक वारसा म्हणजे मातृभाषा ही मुलाला त्याच्या संस्कृतीशी आणि समाजाशी जोडून ठेवत असते. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे घटक आणि हा पहिला म्हणजे जो टॉपिक आहे आपण पाहिलेला या ठिकाणी ह्याच्यामधला मधला म्हणजे पेडागॉजीमधला, तर तो आपण पाहिलेला आहे. तर आपण एकूण 9 टॉपिक या ठिकाणी घेणार आहोत. त्यामधला पहिला टॉपिक या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्यानंतर या टॉपिकवरती 3 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. हे 3 प्रश्न वाचूयात. खालीलपैकी कोणते विधान भाषा अधिग्रहणाच्या म्हणजे ॲक्विजिशनच्या संदर्भात सत्य आहे? तर बघा हे 4 ऑप्शन 4 पर्याय आपल्याला पाहायला मिळतात. यासाठी औपचारिक येणार नाही, कारण ती अनौपचारिक असते. ही एक जाणीवपूर्वक नाही, ती नैसर्गिकरित्या केलेली आहे. म्हणजे ही एक इथं ऑप्शन दिलेले आहे. ही एक नैसर्गिक आणि अवचेतन प्रक्रिया आहे. यामध्ये व्याकरण याच्यात येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नॉम चॉम्स्की याच्या मते मुलामध्ये भाषा शिकण्याची क्षमता कशी असते? तर ती थोडक्यात अनुकरणातून आलेली असते. नाही. तर बघा अ, भाषा शिकण्याची जी क्षमता आहे ती जन्मजात असते. असं हे नोम चॉम्स्कीचं मत आहे. त्यानंतर शाळेतून मिळवली नसते, सराव करून देखील मिळवलेली नसते. त्यानंतर प्राथमिक आता एन-ई-पी आणि एन-सी-एफ यांच्या मते थोडक्यात शिक्षणाचे माध्यम, प्राथमिक स्तरावरील शिक्षणाचं माध्यम हे कोणतं असायला पाहिजे? तर ही मुलांची मातृभाषा असायला पाहिजे. ना राज्यभाषा, ना हिंदी, ना इंग्रजी. तर अशा प्रकारे हे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तर आपण हा संपूर्ण घटक या ठिकाणी पाहिला, समजून घेतला. त्याबद्दल आपल्याला नक्कीच याचा 1 ते 2 मार्क्स आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच याचे मिळणार आहेत आणि असेच प्रश्न परीक्षेत देखील येत असतात. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक उद्या दुसरा व्हिडिओ घेऊन येऊयात. दुसऱ्या घटकावर हा पहिला घटक या ठिकाणी आपण पाहिला आहे, भाषा शिक्षण आणि संपादन. तर थांबूयात या ठिकाणी. धन्यवाद.